महाशिवरात्री निमित्त श्री सिद्धेश्वर मंदिरात माळशिकारे परिवारांकडून भाविकांना खिचडी वाटप। कोऱ्हाळे बुद्रुक तालुका बारामती येथील श्री सिद्धेश्वर मंदिर इथं महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त माळशिकारे परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविक भक्तांसाठी खिचडी वाटपाचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला। सकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणारा हा उपक्रम रात्री उशिरापर्यंत अखंडपणे सुरू ठेवण्यात आला। महाशिवरात्री निमित्त मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळली होती। दर्शनानंतर सर्व भाविकांना प्रेमपूर्वक व आदराने खिचडीचं वाटप करण्यात आले। या सेवाभावी उपक्रमात माळशिकारे परिवारातील सर्व सदस्यांनी एकजुटीने नियोजन, स्वयंपाक, वितरण व व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडली। परिवारातील ऐक्य, शिस्तबद्ध नियोजन व समाजसेवेची भावना यामुळे हा उपक्रम परिसरात आदर्श मानला जातोय। धार्मिक उत्सवात अन्नदानासारखा पुण्य कार्य राबवून माळशिकारे परिवारानं समाजासमोर सेवाभावाचा आदर्श निर्माण केलाय। या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनीही भेट देत उपक्रमाचं कौतुक केले। सुनील भगत, माजी वाईस चेअरमन तसेच सध्याचे संचालक सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी या उपक्रमाचं विशेष कौतुक केले। महाशिवरात्री सारख्या धार्मिक पर्वावर भाविकांच्या सेवेसाठी राबवण्यात आलेल्या या अन्नदान उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। DSP न्यूज लाईव्ह पुणे जिल्हा प्रतिनिधी सुधीर यादव। DSP न्यूज मध्ये सरचं स्वागत। तात्या, तुमचं सिद्धेश्वराबद्दल माहिती द्या ना सर। दादा नमस्ते, तुमचं DSP न्यूज चॅनल मध्ये सर आपला परिचय द्या की थोडा। सर तुम्ही हा उपक्रम कधीपासून राबवताय? 13 वर्ष। हा, बरं, हा उपक्रम राबवण्याच्या मागचा हेतू काय आहे तुमचा? बरं, हा उपक्रम किती सालापर्यंत तुम्ही राबवणार आहेत? अजून इथनं पुढे किती दिवस तुम्ही? तुमचा हा उपक्रम राबवण्यामागचा हेतू म्हणजे आपण माळशिकारे जे परिवार आहे अख्खा त्यांच्याकडनं तुम्ही कसे वर्गणी गोळा करता वगैरे काय? म्हणजे तुम्ही असं कुठलंही बंधन नाही ना की या व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीने
परिवाराची ग्रामपणाला जबरदस्ती करत नाही. लोकांच्या माहिती होती का? हा. स्वखुशीने सगळं हे करत असतील, मास्क घालत असतील. आता हा प्रसाद जे सकाळी 8 वाजल्यापासून चालू झालेला आहे, संध्याकाळी किती वाजेपर्यंत हा महाप्रसाद तुम्ही होणार आहे? 8 वाजेपासून हा प्रसाद चालू आहे. म्हणजे हे जे का जोपर्यंत भाविक येतात तोपर्यंत हा प्रसाद चालू आहे. ह्या जे महाप्रसाद करता ह्याच्या मागे तुम्हाला सिद्धेश्वरापासून काय प्रेरणा मिळते दादा? सर त्या म्हणण्यापेक्षा कसं एक समाधान वाटतं सगळ्या मानसिक परिवाराला. मानसिक परिवार सगळे एकत्र येतो. हा. एकत्र येत नाही वर्षात या निमित्ताने एका दिवशी सगळा परिवार एकत्र येतो आणि एका विचाराने मोठी वर्गणी गोळा करून तुमची वाटचाल करून ठरवतो पुढची वर्षी. आणि दादा जी वर्गणी गोळा होती, ही वर्गणीतले जे शिल्लक राहिलेले पैसे असतात ते तुम्ही काय करता? ते आम्ही ठेवतो आम्ही. परिसरामध्ये ठेवतो आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या नावावर ठेवतो. आम्ही त्याचा फंड नाही केलेला कारण आम्हाला वेगळं रूप देतो म्हणून आम्ही ते ठेवतो. बर. मानसिक परिवार असाच एकत्र राहावा आणि असाच एका विचाराने हा निमित्ताने राहावा एवढी शिवशक्ती धन्यवाद. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.